त्यावर अजिंक्य लगेच रागात म्हणाला, नाही, माझा मामा कुठेही जाणार नाही. अनन्या त्याच्या केसावरून हात फिरवत हसली. तिच्या चेहऱ्यावरचा ताण त्या क्षणी पूर्णपणे नाहीसा झाला होता. उद्याच्या ट्रेनिंगची भीती, नवीन जगाचं दडपण हे सगळं काही काळासाठी तरी विसरली होती. कारण तिच्या कुशीत बसलेलं ते छोटंसं बाळ तिच्या प्रत्येक दुःखावरील औषध होतं. हसत खेळत सगळ्यांची जेवणं झाली. गप्पा, मस्करी आणि हशामध्ये वेळ कसा गेला कुणालाच कळलं नाही. शेवटी रात्री उशीर झाल्यामुळे सगळे निघायच्या तयारीला लागले. रुद्रचा मित्र वेद आणि त्याच्या आई वडिलांचा सगळ्यांनी प्रेमाने निरोप घेतला. पुन्हा या हं सगळेजण, काकूनी हसत म्हटलं. नक्की, रुद्र म्हणाला. घरी परत येईपर्यंत अजिंक्य पूर्ण थकला होता. घरात येताच तो अनन्याच्या कुशीत डोकं ठेवून काही मिनिटातच झोपून गेला. दिवसभराची मस्ती आणि प्रवासाचा थकवा शेवटी त्याच्यावरही दिसत होता. अनन्या मात्र अजूनही जागी होती. उद्यापासून तिचं ट्रेनिंग सुरू होणार होतं, त्यामुळे ती तिच्या आवश्यक सामानाची तयारी करू लागली. फाईल्स, डॉक्युमेंट्स, ID कार्ड, नोटबुक सगळं ती व्यवस्थित ठेवत होती. घरात काही आवश्यक सामान कमी असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने पटकन एक लिस्ट तयार केली आणि रुद्र व प्रियाला दिली. हे सामान उद्या आणावं लागेल, ती शांतपणे म्हणाली. दिवसभराच्या थकव्यामुळे बाकी सगळे हळूहळू झोपून गेले, पण प्रिया आणि रुद्र मात्र हॉलमध्ये बसून बराच वेळ गप्पा मारत होते. दोघांमध्ये एक वेगळी जवळकी निर्माण होत होती. रुद्रच्या मनात खूप काही होतं प्रियाबद्दल. ची ओढ दिवसेंदिवस वाढत होती, पण तरीही तो तिला काही बोलू शकत नव्हता. कदाचित मैत्री तुटण्याची भीती किंवा तिच्या उत्तराची अनिश्चितता. आणि प्रियाही पूर्णपणे अनभिज्ञ नव्हती. रुद्र तिच्यासाठी खास आहे हे तिच्या मनालाही जाणवत होतं, पण दोघंही शांत होते. फक्त नजरा बोलत होत्या. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर शेवटी दोघेही उशिरा झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी अनन्या खूप लवकर उठली. घरात सगळीकडे शांतता होती. तिने पटकन आवरलं. अजिंक्य अजून गाढ झोपला होता. त्याच्या कपाळावर हलकंसं चुंबन ठेवून ती तयार झाली. दरम्यान आदित्यही पहाटेच नाशिकसाठी निघाला होता. ट्रॅफिक टाळण्यासाठी तो लवकरच पोहोचणार होता. पण ना अनन्याला माहीत होतं की आदित्य इथे येणार आहे, आणि ना आदित्यला कल्पना होती की अनन्या ट्रेनिंगसाठी आली आहे. अनन्या वेळेवर ट्रेनिंगच्या ठिकाणी पोहोचली. मोठा हॉल विद्यार्थ्यांनी भरला होता. बरीच मुलं आधीच आलेली होती. कुणी एकमेकांशी ओळख करून घेत होतं, कुणी उत्साहाने बोलत होतं, तर कुणाच्या चेहऱ्यावर थोडी भीती दिसत होती. आज पहिला दिवस असल्यामुळे सर्व सूचना दिल्या जाणार होत्या, त्यामुळे सगळ्यांना हॉलमध्ये बसायला सांगितलं होतं. सगळ्यांची नजर आता दाराकडे लागली होती आणि तेवढ्यात हॉलचं दार उघडलं. एक उंच, जवळजवळ 6 फुटाचा व्यक्तिमत्वाने रुबाबदार तरुण आत आला. चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास, डोळ्यात तीक्ष्णपणा आणि चालण्यात वेगळीच कमांड होती. आदित्य देशमुख. त्याच्या एंट्रीने क्षणभर संपूर्ण हॉल शांत झाला. अनेक जण त्याच्याकडे पाहत राहिले. अनन्याचं लक्ष जेव्हा त्याच्याकडे गेलं, ती पूर्णपणे शॉक झाली. हा इथे? क्षणभर तिचा श्वास अडकला. तिने पटकन नजर खाली केली. मनात विचाराचं वादळ सुरू झालं. आदित्यने हॉलवरून एक नजर फिरवली. नेहमीसारखा शांत आणि स्थिर चेहरा, पण ज्या क्षणी त्याची नजर अनन्यावर पडली, तो काही क्षण स्तब्ध झाला. त्याला कल्पनाही नव्हती की अनन्या इथे असेल. दोघांच्या नजरा क्षणभर भिडल्या आणि त्या एका क्षणाने भूतकाळ पुन्हा जिवंत झाला. आदित्यच्या मनात अचानक एक विचार चमकून गेला, म्हणजे अजिंक्यही इथेच असेल. अनन्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं, पण तरीही ती स्वतःला धीर देत होती. इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस, स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित कर. ज्या उद्देशाने इथपर्यंत आली आहेस तो उद्देश पूर्ण कर. तिने पटकन नजर फिरवली. समोर आदित्यही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत कामात गुंतला होता. तो सर्वांना सूचना देत होता. काही जण वहीत नोंद करत होते. अनन्याही शांतपणे प्रत्येक मुद्दा लिहून घेत होती, पण आदित्यचं लक्ष मात्र राहून राहून तिच्याकडे जात होतं.
तिला बोललेले कठोर शब्द त्याच्या मनात पुन्हा पुन्हा उमटत होते. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून ही जाणीव त्याला सतत टोचत होती. पण आता वेळ हातातून निसटून गेला होता. सर्व सूचना देऊन तो निघाला. जाताना नकळत त्याची नजर पुन्हा एकदा अनन्यावर स्थिरावली. बाहेरून पाहता अनन्याचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं. ती पूर्णपणे कामात मग्न असल्याचं दाखवत होती. पण तिच्या मनाचा केंद्रबिंदू अजूनही तोच होता हे आदित्यने तिच्या डोळ्यावरून ओळखलं होतं. तो हळूच बाहेर निघून गेला. दरवाजाबाहेर येताच त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे सोडून दिला. जणू मनात साचलेलं ओझं थोडंसं हलकं करण्याचा प्रयत्न करत होता. आज पहिलाच दिवस असल्यामुळे केवळ सूचना देऊन सर्वांना सोडण्यात आलं. नवीन वातावरण, नवीन माणसं आणि नवीन जबाबदाऱ्या यामुळे प्रत्येकजण थोडासा उत्सुक आणि थोडासा गोंधळलेला होता. अनन्याची काही मुलींशी ओळख झाली होती. त्या सर्वजणी बोलत बोलत गेटच्या दिशेने निघाल्या. अनन्याही त्यांच्यासोबत चालत होती, पण तिचं लक्ष मात्र त्यांच्या गप्पांमध्ये पूर्णपणे नव्हतं. नकळत तिची नजर इकडे तिकडे फिरत होती. मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही एक अपेक्षा जिवंत होती. कदाचित कुठेतरी आदित्य दिसेल, पण तिला तो कुठेच दिसला नाही. दुसरीकडे आदित्य मात्र आपल्या ऑफिसच्या खिडकीतून तिला जाताना पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा, तिच्या वागण्यातला आत्मविश्वास आणि तिच्या एकटेपणाची जाणीव त्याच्या मनाला अस्वस्थ करत होती. त्याच्या मनात अनेक प्रश्न गर्दी करत होते. अनन्या अजिंक्यला कोणाजवळ ठेवून आली असेल? पाळणाघरात ठेवलं असेल का? की कोणीतरी सांभाळत असेल? तो स्वतःशीच विचार करत होता. हे सगळं ती एकटी कसं सांभाळत असेल? स्वतःचं करिअर, घर, जबाबदारी आणि अजिंक्य. इतक्या वर्षात तिने एकदाही कोणाकडे तक्रार केली नाही. त्याची नजर दूर जात असलेल्या अनन्यावर खिळून राहिली. मी त्याचा बाप असूनही माझं कोणतंच कर्तव्य पार पाडलं नाही. अजिंक्यच्या प्रत्येक गरजेची, प्रत्येक आनंद दुःखाची जबाबदारी तिने एकटीने उचलली, स्वतःच्या स्वप्नांना जिवंत ठेवत. तिने मुलालाही तितक्याच प्रेमाने वाढवलं. मनात अपराधीपणाची भावना अधिकच दाटून आली. आज पहिल्यांदाच त्याला अनन्याच्या संघर्षाची खरी खोली जाणवत होती. ती फक्त एक चांगली आई नव्हती, तर परिस्थितीशी झुंज देत स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणारी एक खंबीर स्त्री होती. अनन्या गेटच्या बाहेर नजरेआड झाली, पण आदित्य मात्र बराच वेळ तिथेच उभा राहिला. तिची दूर जात असलेली आकृती आणि मनात उमटणारे पश्चातापाचे विचार त्याचा पाठलाग करत राहिले. ऑफिसमध्ये एकटाच बसलेला आदित्य विचारांच्या गर्तेत हरवला होता. अनन्याने अजिंक्यला माझ्याबद्दल काही सांगितलं असेल का? त्याच्या बापाबद्दल त्याला काही माहीत असेल का? की त्याच्यासाठी मी पूर्णपणे अनोळखी आहे? प्रश्नांच्या ओघात त्याचं मन अधिकच अस्वस्थ होत होतं. अनन्याचा स्वभाव त्याला चांगला माहीत होता. कितीही दुःख दिलं असलं तरी ती कधीही अजिंक्यच्या मनात त्याच्या वडिलांविषयी द्वेष निर्माण करणार नाही याची त्याला खात्री होती. पण खरंच मी कधी त्याच्यासमोर जाऊ शकेन का हा विचार येताच त्याच्या छातीत कळ उठली. जर मी त्याच्यासमोर गेलो तर कोणत्या नात्याने जाऊ? एक अनोळखी माणूस म्हणून की त्याचा बाप म्हणून? तो मला स्वीकारेल का? मला ओळखेल का? त्याने डोळे मिटले. अनन्या कधी माझी त्याच्याशी ओळख करून देईल का? असंख्य प्रश्न त्याच्या मनात घोंगावत होते, पण त्याची उत्तरं त्याच्याकडे नव्हती. अजिंक्यला पाहिल्यापासून त्याचं मन अधिकच बेचैन झालं होतं. राहून राहून त्या छोट्याशा चेहऱ्याचं स्मित, त्याचे निरागस डोळे आणि त्याच्या हसण्याचा आवाज त्याच्या आठवणीत पुन्हा पुन्हा उमटत होता. दुसरीकडे अनन्या मात्र या सर्व भावनिक वादळापासून पूर्णपणे अनभिज्ञ होती. ती घरी पोहोचली तेव्हा रुद्रने आणलेलं सर्व सामान व्यवस्थित ठेवून दिलं होतं. उद्या काकू आणि रुद्र परत जाणार होते, त्यामुळे निघण्याआधी घरात लागणारी प्रत्येक गोष्ट त्यांनी आणून ठेवली होती. त्यांच्या काळजीमुळे अनन्याच्या मनावरचं एक ओझं कमी झालं होतं. दार उघडताच अजिंक्यने आईला पाहिलं आणि आनंदाने तिच्याकडे धावत आला. आई म्हणत त्याने तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली. दिवसभराचा सगळा थकवा त्या एका मिठीत विरघळून गेला. अनन्यानेही हसत त्याच्या केसावरून हात फिरवला.
हात फिरवला आणि त्याला उचलून घेतलं. "काय रे माझ्या शूरवीरा, आज काय केलंस?" तिने प्रेमाने विचारलं. अजिंक्यचे डोळे चमकले. "आई बघ ना, मामा माझ्यासाठी काय घेऊन आला आहे." तो लगेच तिचा हात धरून आत घेऊन गेला आणि रुद्रनी आणलेली खेळणी तिला दाखवू लागला. नवीन गाडी, रंगीत बॉक्स आणि छोटंसं हेलिकॉप्टर पाहून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. अनन्या ट्रेनिंगला गेल्यानंतर प्रियाला त्रास होऊ नये आणि अजिंक्यचा वेळ छान जावा म्हणून काकू आणि रुद्रने त्याच्यासाठी ही खेळणी आणली होती. अजिंक्य उत्साहाने प्रत्येक खेळण्याची माहिती सांगत होता आणि अनन्या त्याच्याकडे पाहून हसत होती. त्या क्षणी तिच्यासाठी जगातलं सर्वात सुंदर दृश्य म्हणजे तिच्या मुलाच्या चेहऱ्यावरचं ते निष्पाप समाधानाचं हसू होतं. तर दुसरीकडे काही अंतरावर बसलेला आदित्य आपल्या मुलाच्या एका हसऱ्या क्षणासाठी असुसलेला होता. त्याला अजून माहीत नव्हतं की नियती त्याच्यासाठी पुढे काय लिहून ठेवलं आहे. अनन्याने प्रेमाने अजिंक्यला कडेवर उचलून घेतलं. त्याच्या गालावर हलकंसं चुंबन घेत तिने त्याला जवळ घेतलं. दिवसभराचा थकवा त्या एका क्षणात कुठेतरी विरघळला गेला. "आधी मी फ्रेश होऊन येते, मग तू मला सगळं पुन्हा दाखव हं," ती हसत म्हणाली. अजिंक्यने आनंदाने मान हलवली आणि पुन्हा आपल्या खेळण्यामध्ये रमून गेला. अनन्या फ्रेश होऊन आल्यानंतर तिने आणि काकूनी मिळून स्वयंपाकाची तयारी सुरू केली. स्वयंपाकघरात दोघींच्या गप्पा आणि भांड्यांचा आवाज मिसळून घरात एक प्रसन्न वातावरण तयार झालं होतं. हॉलमध्ये मात्र रुद्र अजिंक्यसोबत अगदी लहान मुलासारखा खेळत होता. कधी गाडी चालवत होता, कधी बॉक्स लावत होता, तर कधी अजिंक्यच्या कल्पनारम्य खेळात सहभागी होत होता. तेवढ्यात वेदांत आला. वेदांतला पाहताच अजिंक्यच्या चेहऱ्यावर हसू आणखी खुललं. "मामा, मामा आला," म्हणत तो धावत त्याच्याकडे गेला. त्याने लगेच रुद्रने आणलेली सगळी खेळणी वेदांतला दाखवायला सुरुवात केली. कोणतं खेळणं कसं चालतं, कोणतं त्याला जास्त आवडलं हे तो उत्साहाने सांगत होता. अजिंक्यच्या चेहऱ्यावरचा तो निरागस आनंद पाहून वेदांच्या ओठावरी आपसुकच हसू उमटलं. रुद्र त्याच्याकडे पाहत मिश्किलपणे म्हणाला, "उद्यापासून आमच्या साहेबांना सांभाळायची जबाबदारी तुमच्यावर आहे बरं का." त्यावर वेदांत मोठ्याने हसला. "अरे, फक्त तुझ्याच दीदीचा मुलगा नाही हा, माझ्याही दीदीचा मुलगा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा भाचा आहे. त्याची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार?" त्याच्या बोलण्यातला आपुलकीचा सूर ऐकून रुद्रच्या मनाला बरंच समाधान मिळालं. खरं तर उद्या तो आणि काकू परत जाणार असल्यामुळे त्यांच्या मनात थोडी चिंता होती. दिवसभर प्रिय एकटीच अजिंक्यला कसं सांभाळेल हा विचार त्याला सतावत होता. पण गेल्या 2 दिवसात वेदांत आणि त्याच्या कुटुंबाचा स्वभाव त्याने जवळून पाहिला होता. त्यांच्यातला जिव्हाळा, माणुसकी आणि अनन्याविषयी असलेली काळजी पाहून त्याच्या मनातील काळजी बरीच कमी झाली होती. स्वयंपाकघरातून बाहेर डोकावत अनन्याने हॉलमधलं दृश्य पाहिलं. अजिंक्य, रुद्र आणि वेदांत तिघेही खेळण्यात इतके रंगले होते की वेळेचं भानच नव्हतं. ते दृश्य पाहून तिच्या मनात एक उबदार भावना दाटून आली. काही नाती रक्ताची असतात, तर काही नाती प्रेम, विश्वास आणि आपुलकीने निर्माण होतात. वेदांत आणि त्यांच्या कुटुंबाने तिच्या आणि अजिंक्यच्या आयुष्यात असंच एक हक्काचं स्थान निर्माण केलं होतं आणि म्हणूनच उद्यापासूनचा प्रवास तिला थोडासा हलका वाटत होता. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल.